ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज 2 मार्च 2020. अर्थातच होळी. हा होळीचा आनंद हा काही वेगळा होताच. पूर्वी होळी अतिशय मजेशीर होती आणि आताही आहे. पण आता होळीसाठी लागणारी जागा हीच महत्त्वाची झालेली आहे. होळीसाठी लागणारे वृक्ष किंवा झाडं किंवा फांद्या आपण म्हणतो ते मिळणं सुद्धा कठीण झालं आणि या शहरामध्ये फारच कठीण गोष्ट आहे. तरीसुद्धा थोडक्या प्रमाणात होळी साजरा करणारी आपली माणसं आहेतच, आपण आहोतच आणि थोडक्यात का होईना होळी हा सण साजरा केला जातोच, आनंदाने साजरा केला जातो आणि ती जी मजा आहे ती खरोखरच आगळी वेगळी आहे. या होळीचं थोडक्यात मी वर्णन कवितेतून केलेलं आहे की होळी कशी करतो आपण. आता होळी ही उभी करताना ती कशा पद्धतीने होळी उभी केली जाते आणि ती कोणत्या वृक्षाची उभी केली जाते, परत ती कोणत्या मुहूर्तावर उभी केली जाते हे थोडक्यात मी या कवितेतून सांगितलं आहे. पहा तर, आज होळी माता स्वागत मनापासून, आज होळी माता स्वागत मनापासून, जांभूळ आंबा सुपारी होळी द्या उभारून, जांभूळ आंबा सुपारी होळी द्या उभारून. होळीचा खड्डा 2 फूट खोल नाणे सुपारी टाकून, होळीचा खड्डा 2 फूट खोल करून नाणे सुपारी द्या टाकून. साखर माळ फुलांची माळ द्या सजवून, हो साखर माळ फुलांची माळ द्या सजवून. रंगरांगोळी द्या सभोवताली काढून, रंगरांगोळी द्या सभोवताली काढून. होळी भोवती लाकडे द्या रचून, होळी भोवती लाकडे द्या रचून. नारळ होळीत द्या अर्पण करून, नारळ होळीत द्या अर्पण करून. पूजा अर्चा नैवेद्य पुरणपोळी दाखवून, पूजा अर्चा करा पुरणपोळी नैवेद्य दाखवून. हाती पाण्याचे पात्र घेऊन, पाणी फिरता फिरता दार द्या सोडून. होळीवरती फिरायचे आणि हातामध्ये पात्र घ्यायचे, त्यातलं पाण्याची धार सोडायची आहे. हाती पाण्याचे पात्र घेऊन, पाणी फिरता फिरता धार द्या सोडून. हाती मशाल बनवून होळी द्या प्रज्वलित करून, हाती मशाल पेटून प्रज्वलित करून, म्हणजे त्याला आपण प्रज्वलित करून असं म्हणतो, पण लोकांना प्रज्वलित हा शब्द नाही कळत, ते पेटून असं म्हणायचं आहे. होळी हाती मशाल बनवून प्रज्वलित करून, मारा आरोळी द्या होळी पेटून. आनंदाने साजरा करा सर्वांनी होळी, आनंदाने साजरा करा सर्वांनी होळी. होळी आनंदाने साजरी करा होळी, होळी आनंदाने साजरी करा होळी. होळी आरोळी ठोका आणि करा प्रज्वलित होळी. होळीचा मुहूर्त 556 पासून, होळीचा मुहूर्त 556 पासून. आनंदाने साजरा करा होळी. होळीत भाजलेले नारळ प्रसाद द्या वाटून, होळीत भाजलेले नारळ प्रसाद द्या वाटून. आनंदाने करा साजरी होळी मनापासून. दुसरं दिनांक 2 होळी प्रदीपन, दिनांक 2 होळी प्रदीपन आणि दिनांक 3 धुलीवंदन, दिनांक 3 असे धुलीवंदन. हे लक्षात ठेवा, हे असं त्या होळीचं महत्त्व आहे
आणि एक छोटीशी कविता मी त्याच्यावरही कविता लिहिली. कवितेतून वर्णन केलंच आहे, पण कवितेची मजा एक थोडक्यात सांगतोय. होळी भोवती होती रंगरांगोळी, होळी भोवती होती रंगरांगोळी, होती होळीची मजाच निराळी, होती होळीची मजाच निराळी. प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या मनात मुखात शब्दच होळी, प्रत्येकाच्या मनात मुखात शब्दच होळी. घराघरात खमंग पुरणपोळी, घराघरात खमंग पुरणपोळी. होळीत भाजले नारळ, होळीत भाजले नारळ, होती चव निराळी, होती चव निराळी. होळीचे भस्म होते प्रत्येकाच्या कपाळी, होळीचे भस्म होते प्रत्येकाचे कपाळी. होळीचे पाणी होळीवर पाणी गरम करून करती आंघोळी, होळीवरती पाणी गरम करते आंघोळी. अशी साधारणतः पद्धत होती पूर्वीची. या 2 प्रकारे मी तुम्हाला 2 कवितेतून सांगितले. होळी होळी होतीच मजा निराळी. ओम गम गणवे नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः.